संस्थांच्या अनुषंगाने आज वसमत येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा आयोजित केला होता। आपल्यासोबत पालकमंत्री नरहरी झिरवाळ आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। ज्या काही आगामी नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्या संदर्भातच आज प्रत्येक पक्षाचे प्रमुख येऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये त्याचा आढावा घेतात आणि एकूण परिस्थिती कशा पद्धतीनं आहे, कारण आम्ही सगळेजण राज्यात महायुतीत कामकाज करतो, त्यामुळे कुठं महायुतीतच जास्तीत जास्त भरजोर देऊन आपल्याला पुन्हा जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीचं कशी सत्ता स्थापन करता येईल अशा पद्धतीची चर्चा होत असते। महायुती आढावा बैठक घेतली आहे, काय नेमकं ठरलं राष्ट्रवादीचं? कारण तुमच्या दोन मित्र पक्ष आहेत, ते म्हणतात की आम्ही स्वबळावर निवडणुका लढणार आहोत। आज तरी एकदमच स्वबळ त्यांनी कुठल्या बेसवर सांगितलं असं माहीत नाही, पण वरती प्रमुखांच्या बैठका होत्या, त्यात अजूनही महायुतीत निवडणुका करायच्या, मग एखाद्या ठिकाणी दोन ठिकाणी कमी जास्त प्रमाणात जागा वाटप अमुक धमुक याच्यात जर काही झालं तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण बहुतांशी ह्या महायुतीतच निवडणुका होत्या। असा सल्ला दिला नाही का मग वरच्या पातळीवर? नाही अजून, आता परवाच्याला घोषणा झालेली आहे, त्याच्यामुळे सल्ला मसलती चालूच राहणार आहे शेवटपर्यंत, आणि त्या पद्धतीने निवडणूक सामोरं जाऊ। अजित पवारांनी बैठक घेतल्याच्या नंतर नरहरी झिरवाळ जे आहेत ते ग्राउंड लेवलवरती दिसतात, काय नेमकं कानमंत्र दिला? नरहरी झिरवाळच नाही तर सगळे जे काही प्रमुख असतील किंवा पदाधिकारी असतील, मंत्री असतील, पालकमंत्री असतील, काही प्रमुख आमदार आहेत, सिनियर आमदार आहेत, त्यांना प्रत्येकाला विभाग वाटून दिला आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन शेतकरी मोठ्या संकटात आहे, आपण पुलावरूनच पाहणी केली, आता आरोप विरोधक करतात। पुलावरूनच पाहणी केली, आपण शेतांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी गेलो, अनेक सोयाबीनच्या शेतात गेलो, पुलावरूनच पाहणी केली, तर त्या पुलाच्या शेजारी उतरण्यासाठीचं कुठल्याच बाजूने जागा नव्हती, पुलावरून आपण पाहणी केली, पण अनेक शेतांमध्ये गेलो। हिंगोलीचे खासदार मागच्या अनेक दिवसापासून हा पालकमंत्री बदला, आणि काल शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुखांनी सुद्धा मागणी केली, निष्क्रिय पालकमंत्री आहे, तात्काळ बदला अशी मागणी केली। प्रत्येकाला जास्त त्याचा अधिकार आहे, त्या पद्धतीने त्यांनी मागणी केली असेल, माझा पक्ष महायुती ठरवेल आणि तो निर्णय घेईल। तुम्ही झेंडा मंत्री असंही आरोप करता, झेंडा मंत्री मिळाले झेंड्याला मध्यंतरी आलो नव्हतो, तर माझे ऑपरेशन झालं होतं, आरोग्याची काही व्यथा असेल तर त्यावेळेला तसं होतंय असतं ना, पण याच्या पुढे होणार नाही। दिवाळी सण साजरा करीत असताना शेतकरी दिवाळीच्या पिरियडमध्ये आर्थिक संकटात असताना आपण दिवाळी उत्साह साजरी केली साहेब जिंदवडीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जोरदार केली का देवीला साकडं घालायला गेलो हे तर कोणी पाहिलं नव्हतं। मी देवीचं साकडं घालून हो ना, मग देवीच्या मंदिरातून मी बाहेर आलो आणि तिथं एक गावाकडची लोक पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करत होते, आणि असं नाही ना, संकटाच्या काळात आम्ही संकटाच्या शेतकऱ्यांमध्ये जातो, शेतकऱ्यांमध्ये चर्चा करतो। आता निवड इथंच होतं असं नाही, राज्यभर संकट होतं, अनेक ठिकाणी मी गेलो। संशोधन केंद्रावर आपला दौरा होता, तो दौरा आपण त्या दिवशी मी असाच लेट झालो होतो। तुम्ही एकतर तुम्हीच नाही, प्रत्येकाला वाटतं फोटो घ्यावा, अमुक करावं, आणि कार्यक्रम दिलेला तो थोडासा लेट झाला होता, म्हणून मी त्यांना विनंती केली का साहेब माझ्याकडून ते लेट होते, पुढच्या वेळेला आलो का भेट देईल। तर हे होते पालकमंत्री नरहरी झिरवाळ। पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी उत्तर दिलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष महायुतीमध्ये लढेल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जे आहे ते प्रश्न काही पत्रकारांनी विचारले होते की आपण या ठिकाणी आलात कुठल्या पद्धतीने ही तर हे होते पालकमंत्री नरहरी झिरवाळ। आज वसमत येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा निश्चित आयोजित केला होता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी पालकमंत्री हजर झाले होते, आणि या ठिकाणी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री झिरवाळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयावर या ठिकाणी चर्चा केलेली आहे। पात्रा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमतवरून भगवान जाधव।